हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी पण ठीक आहे. होप तुम्ही पण छान असाल. तुम्ही छान असणारच ना, माझे सबस्क्रायबर्स आहात. तर माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. अजून पूजा करायची आहे. आणि आवाज माझा असा काय येतोय म्हटल्यावरती घसा दुखत होता एक 4-5 दिवस झालं. मग म्हणून म्हटलं चला काल रात्री जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखवून आले. एक इंजेक्शन दिलंय. सॉरी, आवाज आला नाही. एक इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिलेल्या आहेत 2 प्रकारच्या. मग त्यामुळं थोडासा आवाज असा झालेला आहे माझा. पण घशात दुखायचं कमी आलेलं आहे. आणि आज ब्रेकफास्टला काय बनवलेलं? आलूचा पराठा. टेस्टी टेस्टी. मी सांगितलं ना, मी खूप छान बनवते. तुम्ही रेसिपी मागा, मी देईन तुम्हाला कधी पण. एक झालं की एक काहीतरी पाठीमागं लागलेलंच असतं ना हॉस्पिटलचं. ठीक आहे, पण हे चालूच असतं माणसाच्या आयुष्यामधलं. चला तर ब्रेकफास्टला पराठे बनवलेत ना, दाखवते तुम्हाला. आणि कट्ट्याची हालत पण. हे बघा, एवढं काही नाहीये पसरलेलं. हे धुवायलाच जाणार आहे. आणीतनं पिलेलं. याच्यामध्ये रामफळ आहे, कालचं थोडंच खाल्लं, आणलीतनं नाही खाल्लेलं. आणि या डब्यामध्ये आहे चकली. लास्टला मी असं काहीतरी बनवलेलं पीठ राहिलं होतं ना त्या साच्यामधलं. चकली खूप छान झाली आहे. तुम्ही समोर असता तर मी तुम्हाला पण दिली असती टेस्ट करायला. ओके, इकडे कुकर आहे. काल राईस बनवलेलं ना, थोडंसं राहिलंय. हे आता काढून धुवायला घ्यायचं. हे 2 जाणार धुवायला. बाकी हे मी ठेवलेलं याच्यावरची डेट लिहून ठेवायची आहे मला. त्या बॉक्सवरती लक्षात राहत नाही ना एक्सपायरी डेट. हे काही नाही, कापड आहे. हे गेलं याच्यामध्ये. हे चॉपिंग बोर्ड आहे. झालं तवा पण धुवायला आणि कट्टा पुसून घ्यायचा. जास्त काही नाही आहे आज. हां हां हां, आणि अजून एक सांगायचं राहिलं की सकाळी उठल्या उठल्या या कानामध्ये अशी एअर जी आहे ना, ती एअर अशी पकडलेली आहे, बाहेरच निघेना. किती वेळा ट्राय केलं नाक पकडून पण, जम्प करून एका साईडला. एक 4-5 दिवस मग म्हटलं चला आता कट्टा खूप घाण झालेला आहे. कट्टा तरी 2-3 दिवसाला घासून पुसून असा धुवून घ्यावाच लागतो. किती पण क्लीन केलं तरी कट्ट्याची हालत पुन्हा तीच झालेली असते. दररोज पुसून घेणं वेगळं आणि डीप क्लिनिंग करणं वेगळं. नाहीतर म्हणाल की स्वयंपाक करून ही बाई काही 2-3 दिवसाला पुसून घेते का काय म्हणून. सगळं असं मस्त एकदम चकाचक क्लीन झालेलं आहे. कसलं भारी वाटतंय. चेहरा पण दिसतोय याच्यामध्ये माझा बघितला तर आता. या ब्रेकफास्ट करायला. आलूचा पराठा. तुम्ही खा. यम 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 यम. चकली आणि आंब्याचं लोणचं. भारी कॉम्बिनेशन लागतंय हे. दही छान लागतंय का नाही? दही आणि खरडा. खरडा पण. पण पराठ्याचं टेस्ट जातंय मला असं वाटतंय. आता मी नाश्ता करून घेते. बाय. हाय तर माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि झाडू मारायचं राहिलंय फक्त. कपडे घडी करून झाले. भांडी परत दुसऱ्यांदा झालेली आहे. ती मगाशी घासलेली मांडून ठेवली. सॉरी, भांडून नाही. आणि आंटी स्वयंपाक करून गेलेले आहेत. विनायक पण ऑफिसला गेलाय, अन्वित स्कूलला गेलाय, तुम्हाला माहितीच आहे. आणि स्वयंपाकसाठी काय बनवलंय दाखवते आज तुम्हाला. यम्मी यम्मी असं मुलंगी सांबर. तुम्ही जर समोर असताना तर तुम्हाला मी टेस्ट करायला दिलं असतं. किती छान बनवतात आंटी. आणि इकडे शेंगदाण्याची चटणी आणि रागी रोटी बनवलंय. रेड रेड झालंय आज पूर्ण, कारण एक अख्खं मोठं बीटरूट घासून घातलंय याच्यामध्ये. खिसून घातलंय, घासून नाही. आणि कॅरेट सुद्धा घातलेलं आहे. ही रोटी एकदम अशी पौष्टिक असते. कॅल्शियम मिळतं आणि बीटरूट किसून घातलं की याच्यामधून आपल्याला आयर्न मिळतं. त्यामुळं मग मी ही बनवत असते जेव्हा आठवण होईल तेव्हा. असं खाऊ वाटत नाही ना बीटरूट आपल्याला, मग याच्यामध्ये घातलं की आम्ही गुळमुग करून खाऊन टाकतो. जेवायला शेंगदाण्याची चटणी. या जेवायला शेंगदाण्याची चटणी आणि रागी रोटी. कसली भारी झाली ना, रेड रेड. आणि हे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? हे इथं मिळतं. याला नवलकोल म्हणतात. हे कच्चं पण खातात आणि याची भाजी पण करून खातात. ह्याचं टेस्ट जवळपास मोळ्यासारखंच असतं. पण हे हेल्दी असतं बरं का, खायला पाहिजे. कवळं कवळं बघून घेतलेलं आहे. छोटे छोटे घ्यायचे, ताजे घ्यायचे. नाहीतर दुसऱ्या दिवशी लगेच हे असे कडक बनतात. आणि काय बरं, मोठे जर घेतले तर ते तुम्ही खाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अशा शिरा असतात. कर कर लागतं ते. हे आता खूप एकदम सॉफ्ट लागतं. मधनं आलेला आहे. हाय कर.
आणि त्याला मी जेवायला वाढलेलं आहे इथं. हे बघा, चकली बीट, हे काय आहे रे ते, रागी रोटी आणि चटणी. आणि अन्वित बाळाला स्कूलमध्ये काही खाऊ वाटत होतं, चकली. अजून एक देऊ? ओके. पार्कला जाऊन आलो, त्यानंतर आता 8 वाजलेले आहेत आणि आता जेवायला लागलोय आम्ही. रागी रोटी आणि पीनट चटणी. मला पण अजून चकली. चला चला चलो घेता शंकर. थँक्स फॉर वॉचिंग माय टेक्नॉलॉजी.